नमस्कार. लोकसभा निवडणूक 2024च्या आपली बातमी या नव्या कॅटेगरीमध्ये या नव्या शोमध्ये आज आपण वंचित आघाडी या पक्षाबद्दल बोलणार आहोत किंवा वंचित आघाडी चं महत्त्व 2024मध्ये किती असेल. 2019 प्रमाणेच ते काँग्रेस राष्ट्रवादी जास्तीत जास्त त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना धोबी पछाड दिला होता आणि दोन मुख्यमंत्री तत्कालीन म्हणजे माजी मुख्यमंत्री यांना लोकसभेत जाण्यापासून रोखलं होतं. या निवडणुकीमध्ये वंचितचं स्थान काय राहील, तसेच वंचितला किती जागा मिळतील. स्वतः प्रकाश आंबेडकर जे 2009, 2014, 2019 या 3 निवडणुकांमध्ये पराभूत झालेले आहेत, ते यावेळी तरी संसदेत जातील का, अशा सगळ्या प्रश्नांचा उहापोह ह्या आपण लाईव्हमध्ये घेणार आहोत. सुरुवातीला 5:30चा टाईम सांगून 5:40ला आपण लाईव्हला जातो आहे, त्याबद्दल दिलगिरी. थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यामध्ये भाषण सुरू होतं, त्यामुळे आपण 10 मिनटं थोडंसं लाईव्हला उशिरा जातो आहे. तर आजचा जो आपलं डिस्कशन आहे तो विषय आहे वंचितला जागा किंचित, किंवा त्यासोबतच प्रकाश आंबेडकर यावेळी तरी भोपळा फोडतील का, किंवा वंचितला एक तरी खासदार जिंकता येईल का. हे म्हणण्याचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने वंचित आघाडीने मागील 3 महिने सकाळ दुपार संध्याकाळ ते महाविकास आघाडीमध्ये आहेत नाही, त्यांचा झालेल्या उशिराने प्रवेश, त्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी कधी त्यांनी नाना पटोलेंना अल्टिमेटम दिला, कधी त्यांनी उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला, तर कधी संजय राऊत हे खोटे बोलत आहेत असे वारंवार सांगत होते. तेच प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी हा पक्ष यावेळी तरी लोकसभेमध्ये चमकदार कामगिरी दाखवेल का. आता चमकदार कामगिरी काय, पॉझिटिव्ह कामगिरी काय किंवा निगेटिव्ह कामगिरी काय. आता चमकदार कामगिरी किंवा पॉझिटिव्ह कामगिरी म्हणजे त्या पक्षाचा जर एखादा खासदार जर लोकसभेत जर निवडून आला तर निश्चितपणे त्या पक्षाचं एक पाठबळ वाढतं, पक्षाचं महत्त्व वाढतं आणि दिल्लीमध्ये त्या पक्षाचा प्रेझेन्स वाढतो. त्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह कामगिरी. निगेटिव्ह कामगिरी म्हणजे काय की दुसऱ्याला विजयासाठी मदत न करता दुसऱ्याच्या पराभवासाठी कारणीभूत होणारे उमेदवार यांना निगेटिव्ह कामगिरी म्हटली जाते. गेल्या वेळी ही निगेटिव्ह कामगिरी वंचित बहुजन आघाडीने हुबेहूब निभवली. असं म्हणण्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रातील 48 पैकी 16 मतदारसंघामध्ये त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली मतं ही दुसऱ्या उमेदवाराला पडलेल्या मतांपेक्षा किंवा त्या दोघांची जर गोळाबेरीज केली तर जो खासदार निवडून आला आहे भाजपचाच असणार, कारण सर्वाधिक भाजप आणि शिवसेनेचे खासदार त्यावेळी निवडून आले होते, त्यांच्यापेक्षा ही जास्त होती. मात्र मतं विभागण्याचं काम, मतं फोडण्याचं काम हे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने केले होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम असं बोललं जात होतं. आता यावेळी यापेक्षा काही वेगळं चित्र सध्या तरी दिसत नाही, कारण महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सुरुवातीला 4 जागा आणि नंतर 6 जागा देण्याचं कबूल केलेलं होतं. असं असतानाही सुरुवातीच्या वेळी ज्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटप करण्याला थोडासा उशीर होता हे पाहता त्यांनी 27 उमेदवारांची परस्पर यादी जाहीर केली होती. त्यानंतरसुद्धा महाविकास आघाडीच्या वाटाघाटी या सुरू होत्या, मात्र त्यातून काही निष्पन्न झालं नाही. आणि आता म्हणजे ज्यावेळी आज 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं महाराष्ट्रातील 5 मतदारसंघामध्ये मतदान संपलेलं आहे, अशा वेळी वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत किमान 29 जागांवर, मी किमान आणि कमाल हा शब्द जाणीवपूर्वक एवढ्यासाठीच वापरतो आहे, ते उमेदवार जाहीर करतात आणि आयत्या क्षणी त्या उमेदवाराला माघारी बोलवतात. त्यामुळे कालपर्यंत त्यांनी 27 उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी त्यांनी 2 ते 3 उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्यापैकी उमेदवार म्हणजे एक म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या उमेदवार ज्या आहेत सुप्रिया सुळे,
त्यांनी पाठिंबा दिला होता। तसेच कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांना त्यांनी पाठिंबा दिला होता। तसेच नागपूरमध्ये विकास ठाकरे यांनाही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आता कालसुद्धा त्यांनी 2 उमेदवार जाहीर केले, ज्यामध्ये शिर्डीमधून रूपवते आहेत आणि एक माजी सैनिकाला त्यांनी लातूरमधून संधी दिलेली आहे। आता 25 ते 27 ठिकाणी आपले उमेदवार उभे करूनही यावेळी तरी वंचितला आपला भोपळा फोडता येईल का? तर जे काही सर्वे आलेले आहेत त्यातून असं दिसतं आहे की वंचित बहुजन आघाडी जी प्रकाश आंबेडकर यांनी 20 मार्च 2018 साली या पक्षाची स्थापना केली। आपल्याला आठवत असेल तर बघा, 20 मार्च 2018ला स्थापना केल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी दादरच्या म्हणजे शिवाजी पार्कला खूप मोठी सभा घेतली होती। त्या सभेमधून त्यांनी खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि त्याचवेळी लक्षात आलं होतं की 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी खूप की फॅक्टर राहील। आता किंग मेकर राहील का किंवा की फॅक्टर राहील का, अशा पद्धतीचे ज्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते त्याचवेळी गेल्या वेळचा जर त्यांचा परफॉर्मन्स किंवा गेल्या वेळचा जर त्यांचा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तर 2-3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या दिसत आहेत त्यामध्ये असं आहे की सोलापूरमध्ये आपल्याला माहिती असेल की माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पराभूत झाले होते आणि त्या ठिकाणी भाजपचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य निवडून आले होते आणि वंचितची जे म्हणजे गेल्या वेळी आपल्या दर्शकांना आपण सांगू इच्छितो की अकोल्यातून आणि सोलापूरमधून स्वतः बाळासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे होते आणि त्यांना मतं मिळाली होती 1,70,000। त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता। तर दुसरीकडे नांदेड मधूनच अशोकराव चव्हाण म्हणजे अशोक शंकरराव चव्हाण यांचाही पराभव झाला होता। तिकडेही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 1,66,000 मते मिळाली होती। तर इकडे हातकणंगलेला राजू शेट्टी यासारख्या शेतकरी नेत्याचा पराभव झाला होता आणि तिकडेही असलम सय्यद ज्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता त्याला साधारण 1,15,00,000 मते मिळालेली होती। अशी 2-3 ही प्रातिनिधिक उदाहरणं जर महत्त्वाची जी आहे ती मी सांगितली। मात्र जी आकडेवारी आहे त्यातून एक गोष्ट लक्षात येते म्हणजे इम्तियाज जलील जे आता औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत त्यांना साधारण 3,89,000 मतं मिळाली होती आणि 5 टर्म खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे म्हणजे त्यावेळी शिवसेना एकच होती त्यांना 3,84,000 मतं होती आणि ज्या काँग्रेसचे त्या ठिकाणी जे सुभाष झांबड जे उमेदवार होते किंवा अपक्ष म्हणून जे जाधव सुरुवातीच्या काळामध्ये मनसेमध्ये होते नंतर त्यांनी अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव जे एक टर्म आमदार राहिलेले आहेत त्यांनाही मतं होती। त्यामुळे मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचं खाणं खराब झालेलं होतं आणि काँग्रेसचे किमान 9 खासदार हे पाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं होतं। आता जर आपण थोडीशी आकडेवारीवरती जर लक्ष घातलं नाही मी त्या अगोदर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल थोडं सांगितलं पाहिजे की प्रकाश आंबेडकर हे आतापर्यंत 2 वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेलेले आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी 13 महिन्यांचं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं 1998-99 साली त्यावेळी ते एकदा 13 महिन्याचे आमदार खासदार म्हणून ते निवडून आले होते। त्यानंतर पुन्हा ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचं 5 वर्षाचं सरकार 99 ते 2004 या दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळी अस्तित्वात आलं होतं त्या सरकारमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर हे खासदार होते। त्या अगोदर त्यांनी राज्यसभेवरती एक पूर्ण टर्म खासदारकी मिळवलेला म्हणजे 2 टर्म लोकसभेचे पण तो एक टर्म आहे तो केवळ 13 महिन्याचा आहे आणि एक टर्म राज्यसभेचा असं 3 वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। अकोल्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2009 पासून ते सतत अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत आणि 9, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकीला साम्य काय होतं तर तिन्ही निवडणुकीमध्ये भाजपच्या कमळ या चिन्हावरती संजय धोत्रे हे निवडून आलेले आहेत। संजय धोत्रे निवडून आलेले आहेत आणि त्यावेळी काँग्रेसचे हिदिदुल्ला पटेल नावाचे जे उमेदवार होते ते कधी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत तर कधी प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले। मात्र 9,
2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकांमध्ये संजय धोत्रे हे 3 वेळा सलग निवडून आलेत. त्याच्या अगोदरसुद्धा 2004 सालीसुद्धा संजय धोत्रे हे सलग निवडून आलेत. यावेळच्या निवडणुकीमध्ये संजय धोत्रे यांचा मुलगा निवडणूक लढवतो आहे आणि त्याचवेळी काँग्रेसकडून हिदुद्दुल्ला पटेलच्या ऐवजी दुसरे उमेदवार दिलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे चौथ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर. आता यावेळी तरी प्रकाश आंबेडकर लोकसभेत जाणार का? कारण जी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीचा पक्ष हे आपण सांगण्याचं कारण काय, जर आकडेवारी जर आपण बघू तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते आहे की 2018चा पक्ष आहे, 6 वर्ष या पक्षाला पूर्ण होत आहेत. 2019मध्ये लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसींचा MIM पक्ष या दोघांची युती झाली होती. मात्र आश्चर्याची गोष्ट बघा की केवळ खासदारकीसाठी औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा ही MIMला देण्यात आली होती आणि 23 ठिकाणापेक्षा जास्त ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवार दिला होता. आता जर उमेदवारांना मिळालेली मतं म्हणजे 48 पैकी 47 ठिकाणी त्यांनी कमी अधिक प्रमाणामध्ये आपले उमेदवार, काही ठिकाणी पाठिंबा, काही ठिकाणी म्हणजे फ्रेंडशिप निवडणूक अशा पद्धतीचं निवडणूक लढवली होती. जर आकडेवारीवरती जर आपण लक्ष घातलं तर एक गोष्ट लक्षात होते की साधारण 37,43,000 मतं ही वंचित बहुजन आघाडीला त्यावेळी मिळाली होती आणि वोटिंग पर्सेंटेज जर आपण म्हटलं तर साधारण 6.92% म्हणजे साधारण 7% मतं ही वंचितला लोकसभेला मिळालेली होती आणि हा खूप मोठा वोटिंग पर्सेंटेज मानला गेला पाहिजे. याचं कारण हे आहे की एखाद्या नव्या पक्षाला म्हणजे 2018चा तो पक्ष आणि 2019मध्ये त्या पक्षाला 7% जर मतं मिळत असतील तर निश्चितच त्याचा कॉग्निझन्स हा मतदारांनी घेतलेला आहे, निश्चितच त्याचा कॉग्निझन्स हा महाराष्ट्रातील जनतेने घेतलेला आहे. या अगोदर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीची जी स्थापना झाली ती उपेक्षित वर्गासाठी झाली. म्हणजे दलित असतील, आदिवासी, धनगर, बंजारा कम्युनिटी, आगरी असतील किंवा अजून जो पिछडा समाज आहे त्यांना एकत्रित आणण्याची, त्यांना सर्वांना एकत्रित आणण्याची, मोड बांधण्याची कल्पना ही प्रकाश आंबेडकर यांची आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष्मण माने होते. कालांतराने लक्ष्मण माने वेगळे झाले आणि आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा हे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत. आता हे झालं, मी तुम्हाला सांगितलं की लोकसभेमध्ये 7% साधारण सरासरी 7% मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. स्वतः या पक्षाचे करते धरते सर्वेसर्वा असलेले प्रकाश आंबेडकर यांनाही तिसऱ्या क्रमांकावर हे फेकले गेले होते. मात्र मतांची जर गोळाबेरीज केली तर साधारण 38 लाख मतं ही वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती आणि वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेसचे किमान 9 खासदार हे लोकसभेत पोहोचू शकले नव्हते. तर त्याऐवजी भाजपचे 7 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 9 खासदार, म्हणजे जर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसता तर निश्चितपणे त्या ठिकाणी काँग्रेसचे 7 खासदार आणि शिवसेनेचे 2 खासदार हे नक्कीच लोकसभेमध्ये निवडून आले असते. हे झालं मी तुम्हाला सांगितलं लोकसभेचं. आता इंटरेस्टिंग गोष्ट बघा की जे प्रकाश आंबेडकर मागील 2-2.5 महिन्यापासून किमान 25 जागा तरी मिळाल्या पाहिजेत, किमान त्यानंतर पहिला सुरुवातीचा आकडा होता की 27 जागा त्यांना मिळाल्या पाहिजेत. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बघा ना की 48 लोकसभेच्या जागा तर वाढू शकत नाही, मात्र प्रकाश आंबेडकर यांना 27 जागा पाहिजे होत्या. उद्धव ठाकरे, कारण ते महाविकास आघाडीचा घटक होते म्हणून आपण महाविकास आघाडीबद्दल बोललेलं बरं, 27 जागा त्यांना पाहिजे होत्या. आणि त्यानंतर संजय राऊत हे आपल्या पक्षासाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी किमान
22 जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजे असं सांगतो. म्हणजे त्या 27 आणि त्या 22 जर पकडल्या तर 49 सीट होतात. मग शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने काय करावं आणि जो राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस आहे त्यांनी काय करावं. त्यामुळे सुरुवातीपासूनच हे वाटत होतं की प्रकाश आंबेडकर काही या महाविकास आघाडीमध्ये बसणारा घटक पक्ष नाही आणि त्या पद्धतीने त्या रूपानेच त्यांची ती बोलणी चालू होती. अनेकदा त्या बैठकीतलं इतिवृत्तांत बाहेर येण्याच्या अगोदरच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने परस्पर 27 जागा जाहीर केल्या. त्या दरम्यानच्या काळामध्ये तेव्हापर्यंत काँग्रेसने त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेतलं नव्हतं. महाविकास आघाडीच्या म्हणजे स्पेशली काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं गेल्या वेळी साधारण 10 खासदारांना आपला घरचा रस्ता दाखवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, त्यांचा मान सन्मान ठेवा. मात्र प्रकाश आंबेडकर यांना ज्यावेळी कळलं की काँग्रेस आता हे आपल्याशिवाय काय पुढे जाणार नाही ते समजल्यावर प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला 27 जागा, त्यानंतर 22 जागा, त्यानंतर 16 जागा, त्यानंतर 12 जागा आणि शेवटी 10 जागांवरती 10 जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीचे प्रस्ताव ठेवले होते. हालाकी त्यानंतर अनेकदा त्यांनी असं काय मी बोललोच नाही असे काय प्रस्ताव दिले नाहीत. मात्र 27 जागा हे जर उमेदवार हे काय एका रातोरात मिळालेले नाही आहेत उमेदवार. अनेक म्हणजे त्यांनी 2-3 म्हणजे 27 ते 30 जे काय 29 उमेदवार जे काय त्यांनी जाहीर केलेले आहेत त्याच्यापैकी 3 ते 4 उमेदवार हे आहेत आणि एक उमेदवाराला बदलण्याचं कारण हे होतं की त्या उमेदवार हा भाजपच्या त्या प्रचारसभेमध्ये दिसला आणि त्याच्यानंतर त्यांची उमेदवारी ही रद्दबदल करण्यात आली. आता लोकसभेला जर एकच जागा MIMला जर ते देत असतील म्हणजे एकीकडे आपण ज्या महाविकास आघाडीचा म्हणजे 5 वर्षापूर्वी बघा की MIM म्हणजे असदुद्दीन ओवैसी यांचा जो दोन्ही बंधूंचा जो पक्ष आहे MIM जो हैदराबाद मध्ये आहे त्यांचे 2 खासदार आहेत. असं असताना त्यांच्यासाठी मात्र एक पक्ष सोडतात. म्हणजे 2019 साली MIM आपल्या दर्शकांसाठी हे सांगितलं पाहिजे MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती. युती म्हणा, अलायन्स म्हणा, आघाडी म्हणा या दोन्ही पक्ष एकत्र आले होते आणि त्यावेळी स्वतः प्रकाश आंबेडकर MIMसाठी एक जागा सोडतात. मात्र महाविकास आघाडीमध्ये स्वतःला 27 जागा मिळाल्या पाहिजेत असं सांगतात. म्हणजे हा केवळ आणि केवळ हेकेखोरपणा होता. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जायचं नव्हतं हे यातून स्पष्ट होतं. आता त्यानंतर जी ऑक्टोबरमध्ये जी विधानसभेची निवडणूक आली त्यामध्ये सुद्धा खूपच इंटरेस्टिंग माहिती आहे. एकूण जागा असतात 288. म्हणजे लोकसभेला मला एक जागा दिली मात्र विधानसभेला किमान 100 जागा मिळाव्यात असा एक प्रस्ताव MIMचे सर्वेसर्वा असलेले ओवैसी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे 2019 साली ठेवला होता. मात्र 100 जागा नाही तुम्हाला साधारण 30 ते 40 जागा दिल्या जातील अशा पद्धतीचा प्रस्ताव सांगितल्याने आयत्या क्षणी ती अलायन्स तुटलं आणि वंचित बहुजन आघाडीने आपल्या दर्शकांना आपण सांगितलं पाहिजे 288 पैकी 243हून अधिक ठिकाणी म्हणजे 234 ऑफिशियल फिगर सांगितला जातो या ठिकाणी आपले उमेदवार दिले आणि तो जो काय मतांची जी काय टक्केवारी ती सुद्धा बघा ती नगण्य नाही. ती साधारण 4.7% म्हणजे साधारण 4.5% वरती त्यांना मतं मिळालेली होती आणि तो जर मतांचं जर आपण आकडा जर बघितला तर साधारण 25 लाखाच्या घरात म्हणजे लोकसभेला त्यांना मतं मिळतात साधारण 37-38 लाख, विधानसभेला मिळतात 25 लाख. पुन्हा एकदा तो ना लोकसभेला तुम्ही तुमचं खातं उघडू शकलात ना विधानसभेला म्हणजे ना तुमचा एक खासदार निवडून आला ना एक आमदार निवडून आला. मात्र न्यूसेन्स व्हॅल्यू म्हणजे नकारात्मकता म्हणजे राजकीय याच्यामध्ये ज्या पद्धतीने म्हणतो निगेटिव्ह वोटिंग ही त्यावेळी म्हणजे आपल्या लक्षात असेल की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत हे त्यावेळी अलायन्स म्हणून निवडून आलेल्या शिवसेना आणि भाजप युतीला होतं. तरीही म्हणजे ते जी काय मतं असतील जी काय टक्केवारी असतील म्हणजे साधारण 4.5% मतं मिळणं ही काही नगण्य बाब नाही. म्हणजे महाराष्ट्रासारख्या धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये दलित, आदिवासी, OBC, धनगर, आगरी, वंजारा असेल, माळी असेल, अजून मुस्लिमसुद्धा असा एक खूप मोठा वर्ग आहे जो उपेक्षित आहे. त्या वर्गासाठी काहीतरी प्रतिनिधित्व करण्याची एक चांगली संधी
प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी चालून आलेली होती. दुसरी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची जी मला वाटते आहे ती ही आहे की किमान 6 जागा जर आपल्याला मिळत होत्या वंचित बहुजन आघाडी, तर त्या 6 जागा मिळवून संपूर्ण महाविकास आघाडीची ताकद जर आपल्या मागे असती तर किमान 6 पैकी आताचं जे काय वातावरण, जे काय सर्वे येत आहेत, जर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असता, प्रकाश आंबेडकर जर असते, तर किमान 2 जागा म्हणजे स्वतःची तरी जागा त्यांनी सेव्ह केली असती. म्हणजे अकोल्यामध्ये ते आता 4थ्यांदा निवडणूक लढवत आहेत. मात्र आता संजय धोत्रेंच्या ठिकाणी संजय धोत्रे यांचा मुलगा निवडणूक लढवतो आहे. त्या ठिकाणी काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला आहे. तर ती तरी जागा निवडून ते आले असते. मात्र तेही झाले नाही. त्यामुळे वंचितला नक्की केवळ बार्गेनिंग करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये गेली होती काय? प्रकाश आंबेडकर यांना नक्की पक्ष कुठल्या दिशेने न्यायचा आहे याचं कारण हे होतं की आता जे काही सर्वे येते किंवा लोकांचे जे काय प्रतिक्रिया येतात, लोकांकडून जे काय आपण समजून घेतोय मीडिया म्हणून, त्यातून एक गोष्ट लक्षात येते की गेल्या वेळी जी साधारण 38 लाख मतं जी काय मिळालेली होती, तेवढा आता काय मतांचा पाऊस हा वंचितच्या बाजूने पडेल असं दिसत नाही. कारण वंचितचे जे उमेदवार आहेत, वंचितचे जे पाठीराखे आहेत, वंचितचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यापैकी सुद्धा अनेकांना प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका ही पटलेली नाही. म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा हा त्यांच्या कार्यकर्त्यांना रुचलेला नाही, तशाच पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी आयत्या क्षणी म्हणजे निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्यानंतर सुद्धा वाटाघाटी चालू होत्या, त्यावेळी त्या आघाडीतून बाहेर पडणं आणि 6 जागावरती पाणी टाकून स्वबळावरती किमान 27 ते 30 जागा लढवणं, त्यातून एकही जागा पदरात न पाडणं. मग पदरात नक्की प्रकाश आंबेडकर यांनी काय पाडलं? म्हणजे प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीतून एक्झिट ही भाजपसाठी पॉझिटिव्ह साईन आहे का? प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीतून जे काय ते निघून गेले आहेत ते भाजपच्या पथ्यावर पडणार आहे का? किंवा प्रकाश आंबेडकर यांना जी काय 27 किंवा 28 ठिकाणी जे त्यांनी उमेदवार जे उभे केलेले आहेत, त्या ठिकाणी या 28 मधून किमान एक तरी, म्हणजे बाकी कोण जर समजा अकोल्यातून सुद्धा जर तुम्हाला निवडून येता येत नसेल, तर तुमचा दुसरा एक उमेदवार कुठून एका 28 जागांमधून निवडून येऊ शकतो का? एवढी आपली जर कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही कुठल्या अलायन्स, म्हणजे एकला चलो ही भूमिका निश्चितच स्वागतार्ह असते. एकला चलोचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. मात्र एकला चलो करतेवेळी आपण एकीकडे डायलॉग एखाद्या पक्षासोबत, एका आघाड्यांसोबत, युतीसोबत आपण तो ठेवायचा आणि आयत्या क्षणी आपण अशी काय डिमांड ठेवायची की समोरचा ती डिमांड तुमची पूर्णच करू शकत नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळी त्यांनी 27 जागा मागितल्या त्यावेळी सर्वांनाच प्रश्न पडला होता आणि सर्वजण अनेकदा बोलत होते की जी गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला कळते, जी गोष्ट छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना कळते, ती गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना का समजत नाही, का उमगत नाही की प्रकाश आंबेडकर हे तुमच्यासोबत राहणार नाहीत. म्हणजे जर प्रकाश आंबेडकर म्हणजे उद्धव ठाकरे हे कायम प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात पॉझिटिव्हच होते, हे डिनाय करून चालणार नाही. मात्र तरीही त्यांनी जाते वेळी उद्धव ठाकरे यांच्यावरती माझा भरोसा नाही, शरद पवार यांच्यावरती माझा विश्वास नाही आणि नाना पटोले किंवा काँग्रेसवरतीने सुद्धा आम्हाला दगाफटका केला, अशा पद्धतीचं वक्तव्य करत त्यांनी आपली स्वतंत्र चूल मांडली. आता स्वतंत्र चूल मांडल्यानंतर तरी वंचितला एक तरी जागा मिळणं अपेक्षित आहे. मात्र जे काही सर्वे येत आहेत आणि स्वतः वंचितचे जे काही नेते आहेत, म्हणजे लिमिटेड नेते आहेत, मात्र कार्यकर्ते त्यांच्याकडे सभासदांचा लाखो सभासद आहेत, मात्र त्या अनेकांना वाटत होतं की यावेळी तरी प्रकाश आंबेडकर हे समजुतीची भूमिका घेतील. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सुद्धा, म्हणजे गेल्या वेळी तर ते कुठल्याच अलायन्समध्ये नव्हते, त्यामुळे असं बोलून चालणार नाही की गेल्या वेळी त्याने आपली ताकद काय ती आजमावून बघितली. आता ताकद आजमावून बघितल्यानंतर 5 वर्षांनंतर जी निवडणूक येते त्यामध्ये कुठल्या तरी अलायन्स किंवा कुठल्या तरी आघाडीसोबत जर राहिले असते प्रकाश आंबेडकर, तर निश्चितपणे त्यांना त्यांची भूमिका जास्त जोरात मांडता आली असती. याचं कारण हे आहे की लोकसभेमध्ये जर तुमच्या पक्षाची भूमिका जर मांडायची असेल तर तुमचा खासदार तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.
मात्र अशा पद्धतीने स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतल्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी म्हणजे एक तर बरं आहे की मनसेपेक्षा हा पक्ष बरा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मनसे निवडणूकच लढत नाही. म्हणजे निवडणूक न लढवता मनसेने म्हणजे राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. एक गोष्ट बरी म्हणू शकतो आपण प्रकाश आंबेडकर यांची, की त्यांनी बिनशर्त पाठिंबा तर दिले नाही. जे आपले उमेदवार आहेत त्यांना उभं केले आहेत, काही ठिकाणी उमेदवारी जाहीर करून उमेदवारांची नावं कापली आहेत, काही ठिकाणी परस्पर त्यांनी पाठिंबा दिलेले आहेत आणि देशहितासाठी हा पाठिंबा दिलेला आहे. मोदी यांना रोखण्यासाठी अशा पद्धतीचं प्रत्येक वेळी ते मोदींच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी करतात. मात्र मोदींच्या विरोधात जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये बसण्यास ते तयार नाही. त्यासाठी अशा काही अटी, अशा काही मागणी आणि अशा काही शर्ती ठेवायच्या, त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्या अटी शर्ती मागण्या मान्यच करू शकत नाही. स्वतः ॲडव्होकेट असलेले प्रकाश आंबेडकर यांना या सगळ्याचं निश्चितपणे भान असणार, कारण देशात जर कुठलं कायदेमंडळ असेल तर ते संसद आहे आणि ज्या भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लिगसी घेऊन बाळासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी तरी यावेळी म्हणजे अशी अपेक्षा होती ना की तुम्ही जर भाषणामध्ये, तुमच्या लेखांमध्ये, तुमच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार मोदी विरोधी ज्यावेळी भूमिका घेता त्यावेळी मोदी विरोधी आघाडीमध्ये एखाद्या वेळी एक पाऊल मागे येऊन ते बसणं आवश्यक असतं, त्या आघाडीमध्ये समाविष्ट होणं आवश्यक असतं. मात्र यावेळीसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी त्यांना जी भूमिका, त्यांना व्यक्तिशः मी एवढ्यासाठीच म्हणतो आहे की ज्यावेळी पक्षाचं हित असतं त्यावेळी व्यक्तिगत हित हे दुय्यम असतं. मात्र यावेळीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तिगत हित बघितलं असणार. पक्षाचं हित जर बघितलं असतं तर महाविकास आघाडीतल्या ज्या 6 जागा, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या ना की महाविकास आघाडीचं जर सीट शेअरिंग जर आपण बघितलं तर साधारण 21 सीट या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लढवलेल्या आहेत, 10 सीट या शरद पवार यांना मिळालेल्या आहेत आणि 17 सीट या काँग्रेसला मिळालेल्या आहेत. तसं जर असतं तर या 4 पक्षातल्या 6 जागा ह्या कमी झाल्या असत्या आणि त्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला किमान 6 जागा देण्याची तयारी ही यांनी दर्शवली होती. आता यामध्ये अकोला होती आणि अजून एक विनिंग सीट होती. म्हणजे असा एक अपप्रचार केला जात होता की ज्या हारणाऱ्या जागा आहेत त्या आम्हाला देऊ केल्यात, अशा पद्धतीचा प्रचार किंवा अशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडतेवेळी प्रकाश आंबेडकर कित्येकदा बोलले आहेत. मात्र आता जे 28 जे उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी कुठली विनिंग जागा आहे हे तरी प्रकाश आंबेडकर हे छातीठोकपणे सांगू शकणार नाहीत. त्यामुळे मला वाटतं व्यक्तिगत फायद्यापेक्षा पक्षाचा जर फायदा पाहिला असता तर निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये असते आणि ते जे काही मोदी विरोधी जे काही भाषणं ठोकतात त्याला कुठेतरी त्यांनी न्याय दिला असता असं म्हणायला वाव आहे. त्यामुळे आपलं जे आजचं जे डिस्कशन होतं ते हेच होतं की वंचित यावेळी तरी वंचितचा खासदार लोकसभेत जाणार का? स्वतः प्रकाश आंबेडकर 3 वेळा पराभव झालेला आहे, यावेळी तरी ते त्यांचा भोपळा फोडणार का? आणि वंचितला किंचित जागा म्हणजे एकही जागा जर मिळत नसेल तर म्हणजे जे काही सर्वे आले म्हणजे त्या सर्वेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अजित पवार यांच्या पक्षाचा उल्लेख होतो, त्या सर्वेमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख होत नाही. आता मीडिया मॅनेज झालेली आहे, मीडिया वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करते, मीडिया खोट्या बातम्या देते, अशा पद्धतीचं नुकतंच ट्विट आणि अशा पद्धतीचं एक पत्र प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवरती लिहिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं अशा पद्धतीचा सांगणं म्हणजे आपली जी काय भूमिका आहे ती गुलदस्त्यात ठेवण्यासारखी आहे. यावेळी जर त्यांनी मोठ्या मनाने जर महाविकास आघाडीमध्ये जर आता ती वेळ निघून गेलेली आहे, एक पहिला टप्पा झालेला आहे, दुसऱ्या टप्प्यातलं आता काही ठिकाणचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. यावेळी तरी व्यापक हिताने जर काही गोष्टी जर करता आल्या तर निश्चितपणे महाविकास आघाडीला म्हणजे मोदी विरोधी असण्याची जी त्यांची भूमिका आहे, वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही मोदी विरोधी कायम दिसते. वारंवार त्यांच्या भाषणामधून प्रकाश आंबेडकर यांच्यामधून मोदी विरोधी हे कायम त्यांची भाषणं असतात. तर त्याला न्याय दिल्यासारखं झालं असतं. त्यामुळे बोलण्याची कृती बोलणं वेगळं आणि कृतीतून वेगळं दिसणं अशीच काही भूमिका प्रकाश आंबेडकर यांची दिसते. अशाच प्रकारच्या
आतल्या बातम्यासाठी किंवा पडद्यामागे नक्की काय चाललं आहे, म्हणजे सध्या आपण हा जो सेगमेंट करतो तो दररोज सकाळी 11 वाजता आपल्याला आतली बातमी या कॅटेगरीमध्ये बघायला मिळेल. आपल्या कमेंटचे, आपल्या सूचनांचं निश्चितपणे स्वागत आहे. आणि आम्हाला म्हणजे आमचं जे यूट्यूब चॅनल आहे माय महानगर लाईव्ह, याला तुम्ही सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुक आणि एक्सवरती फॉलो करायला विसरू नका. आणि जर काय अशाच पद्धतीचं जर काही विश्लेषण ऐकायचं असेल, बघायचं असेल तर माय महानगर .com आणि माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा. धन्यवाद.